हॅलो एव्हरीवन. तर आज माझ्या धनी माझ्यासाठी काहीतरी स्मॉल सरप्राईज घेऊन जे सरप्राईज देणार होते. मला कुठेतरी पहिल्यांदा माझ्या धनी घेऊन चालले होते. पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा म्हणजे खूप वेळा घेऊन गेलेत, पण अशात आम्हाला काही वेळ भेटत नाही. आम्ही खूप संसाराला लागलोय दोघंजण. आम्ही एकमेकांना असं बाहेर वगैरे कुठे वेळच देत नाहीत. मग आज त्यांना पण त्यांच्या काय मनात आलं काय माहिती, धनी म्हणले चल कार भरीन तुला मी घेऊन जातो कुठेतरी. ठीक आहे म्हणलं, चला आता घेऊन जाता येतं, जायला काय हरकत आहे, आपल्याला तपास तेवढंच पाहिजे. मग तयार झाले, नवीन कपडे काढले, नवीन चप्पल काढली, सगळं नवीन. चला मग काही धनीसोबत बाहेर जायचं म्हणलं सगळं नवीन नवीन पाहिजे, जुनं काही घालत नसते मी. मग काय धनीने उरकलं, मग धनीच्या मागेच होते मी कशी दिसते. धनी फक्त ओके 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 त्यांना मला तोंडाने बोला. मग तेव्हा मग मला म्हणतात की छान दिसतेस. मग तिथनं आम्ही गेलो, सगळं पटपट उरकलं आणि मग आम्ही गेलो. कुठे गेलो होतो तुम्हाला कळलंच, आम्ही स्टोरी स्टेटस बघून तुम्हाला कळलंच असेल तर मी ह्या आउटफिटमध्ये कुठे होते. तर गेलो, चष्मा वगैरे लावला, कशी दिसते मग जोडी. चाललोय आतंकवादी आम्ही एखादी बँक लुटायला. भेटत नाही पण आम्हाला कोणती बँक लुटण्यासाठी, जाऊन द्या सोडा. मग निघालो. मग थोडेसे रील्स वगैरे माझ्या गाडीवर चालू असतं रील्स वगैरे बनवणं, पण काय परफेक्ट होत नाही कारण की कुठेतरी स्पीड ब्रेकर येतो आणि मग मी हलते आणि मग आमच्या रीलची वाट लागते. मग आम्ही असे जातोय की जसं काही कुठेतरी बँक लुटतोय दोघंही जण. आमचं काही दिसत नाहीये, ना डोळे ना कान, काहीच नाही, सगळं बंद. मग फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलो. मग तिथं गेल्यावर मला समजलं की हे मला मॉलमध्ये फिरायला घेऊन आलेत, पण ॲक्च्युली तसं काही नाहीये. आम्ही आलो होतो कांतारा मूवी बघायला, हे घेऊन आले होते. पण मला त्या मूवीचं काहीच माहीत नाही कारण मी पहिला पार्ट बघितलेला पण नाहीये. डायरेक्टली मी हा सेकंड पार्ट बघायला आले आणि तसं म्हणे गेलं तर मूवी चांगला आहे, बघून. समय की है मूवी तर बघितली बाबा, पण धनी माझ्यावर चिडलेत, तापलेत. त्याचं कारण म्हणजे असं की मी खूप मोठी चूक केली. माझी जी पर्स होती ती मी तिथं सीटवरतीच ठेवली. मूवी बघून झाल्यावरती गपचूप सामान घेऊन निघाले आणि मग काय ती पर्स शोधण्यासाठी आम्हाला परत एवढा मोठा राऊंड मारून तिथे जावं लागलं. फायनली त्या प्रोसेसला, ती प्रोसेस चांगली होती म्हणजे मॉलवाल्यांची, की त्यांनी आमचं घेऊन वगैरे सगळं ID वगैरे हे करून माझा आधार कार्डवर नंबर पण काढला त्यांनी आणि ती प्रोसेस त्यांची चालू होती. पण तेवढ्यात आम्ही पोहोचलो. मग त्यांना तिथं आणखीन सगळ्या गोष्टी लिहिणं वगैरे सगळ्या गोष्टी करेपर्यंत तिथं आमचा अर्धा तास गेला. मग फायनली आहूनचा म्हणजे माझ्या धनीचा राग गेला वाटतं आणि मग नंतर आम्ही निघालो. मग नंतर त्यांनी मला काय मस्तपैकी पाणीपुरी चालली. कसा वाटला ब्लॉग मला